मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभंकर म्हणतो, मल्हार, जर तुला पिहूला आत्ता माझ्याबरोबर येऊ द्यायचं नसेल तर मग मी नंतर येतो, पण मी पिहूला घेऊन जाणार हे निश्चित. त्यावेळी मल्हार म्हणतो, आत्ता नाही, उद्या नाही आणि कधीच नाही. मी पिहूला माझ्याजवळच ठेवणार आहे आणि तीसुद्धा माझ्याजवळच राहणार आहे. हे ऐकता शुभंकर रागाने लाल होतो. तो म्हणतो की मल्हार, तू असं का बोलतोस? आता पलटी का खातोस तू? त्यावेळी तो आता घरातील सर्वांना रिक्वेस्ट करत असतो की तुम्हा सर्वांना माहीत आहे की हे सत्य उघडकीस आणण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि मोनिकाचे सर्व आरोप मी झेलले, तरीही मल्हार असा का वागतोय? तुम्ही बोला ना काहीतरी. तो घरच्यांना आता रिक्वेस्ट करत असतो. हिला देखील म्हणतो की तुम्हाला तर सर्व काही माहीत आहे ना, मग सांगा ना प्लीज, मल्हारला समजवा. मल्हार म्हणतो, नाही, फक्त जन्म देऊन कुणी बाप होत नाही, त्या मुलांना सांभाळण्यासाठी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावं लागतं. तसं मी माझ्या पिहूला अगदी 10 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, त्यामुळे तू तिच्यावर हक्क दाखवू शकत नाही आता. आणि आजही माझी पिहू जेवल्याशिवाय माझ्या घशाखाली घास जात नाही. माझी पिहू झोपल्याशिवाय मी आजही झोपत नाही. मी जेव्हा गाण्यासाठी बाहेर असतो तेव्हा माझ्या पिहूचा जोपर्यंत आवाज मी ऐकत नाही तोपर्यंत माझे सूर कशातच लागत नाही. अरे शुभंकर, ABCD पासून तर सारेगमपर्यंत सर्व गोष्टी मीच पहिल्या तिला शिकवल्या आहेत. अरे शुभंकर, मी चेष्टा करत नाहीये. माझ्या आईला पिहू ही आजी म्हणते आणि दादा वहिनींना काका काकू. मला माहिती आहे ती नाती रक्ताची नाही आहेत, परंतु जीवाभावाची नक्कीच आहेत. तू असा अचानक इतक्या वर्षांनी अमेरिकेतून इथे येतोस आणि मला म्हणतोस की ही माझी मुलगी आहे. अरे आहे ती तुझी मुलगी, लगेच तू तिचा बाप बनायला निघतोस, हे कितपत योग्य आहे तू सांग आता. अरे लक्षात ठेव, देवकीने कृष्णाला फक्त जन्म दिला होता, सांभाळलं होतं ते फक्त यशोदाने, त्यामुळे अख्खं जग तिला यशोदा मैया असंच म्हणतं. अरे मुलांना जन्म देणं आणि त्यांचा सांभाळ करणं एवढं सोपं नसतं. तारुण्याच्या जोशामध्ये तुम्ही फक्त मुलांना जन्म देऊ शकता, परंतु त्यांचे पालक नाही होऊ शकत. ही अजून एक गोष्ट लक्षात ठेव शुभंकर. अरे पिहूचा निर्णय आहे मोनिकाची साथ सोडून माझ्याबरोबर राहण्याचा. हे ऐकताच आता शुभंकरला धक्का बसतो. शुभंकर म्हणतो, मल्हार, मी अजूनही तुला सांगतोय की पिहूला माझ्यासोबत येऊ देत. पिहू ही तुझी लेक नाहीये हे तुला माहीत आहे, आणि तुझी लेक तर असं म्हणून तो स्वराकडे पाहतो, सर्व सत्य सांगणार असतो, पण आता स्वराने जे वचन दिलेलं असतं ते शुभंकर कधीही मोडत नाही. स्वराकडे अगदी इमोशनल होऊन पाहतो आणि मल्हारला म्हणतो, मल्हार, रक्ताची नाती किती घट्ट असतात ना हे तुला येत्या काही दिवसात समजेल. तेव्हा तू लगेच पिहूला माझ्याकडे घेऊन येशील आणि तू स्वतः पिहूची जबाबदारी माझ्याकडे देशील. बघ, माझा शब्द लक्षात ठेव. असं म्हणून आता शुभंकर हा तेथून जातो. पिहू आता मल्हारच्या पाठीमागे लपलेली असते. ती मल्हारला आता म्हणते की मला शुभंकर अंकल नाही आवडत, मला त्यांच्याबरोबर नाही जायचं, मला तुझ्याबरोबर इथे राहायचं आहे. असं म्हणून मल्हारला म्हणते, प्लीज मला तुझ्याबरोबर इथे राहू दे ना. त्यावेळी आता मल्हार म्हणतो, मी माझ्यापासून तुला कधीही दूर लोटू शकत नाही. तू माझा बच्चा आहेस ना, माझा काळजाचा तुकडा आहेस ना. असं म्हणून दोघेही आता मिठी मारतात. त्यावेळी घरातील वातावरण खूप इमोशनल होतं. स्वरा आणि क्षमा या दोघीही रडत असतात. दुसरीकडे इलाही मोनिकावर आता ओरडते आणि तिला म्हणते, अगं मल्हारला स्वतःहून हे सगळं सांगण्याची काही गरज होती का? त्यावेळी मोनिका म्हणते, अगं मम्मा, तुला कळतं का, मल्हारने माझ्याबरोबर माइंड गेम खेळला, त्यामुळे मला सर्व सत्य नाईलाजाने सांगावंच लागलं. आणि असं किती दिवस आपण हे सत्य लपवून ठेवणार होतो, कारण मल्हारने आता DNA टेस्टसाठी सॅम्पल दिलेच होते, त्याला ही गोष्ट समजलीच असती. अगं मी माझ्या पिहूला किती लाडाकोडाने वाढवलंय, किती कष्टाने तिला जन्म दिलाय, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. आता मल्हार हा आयत्यावर कोयता ओढतोय. म्हणजे मल्हार हा स्वतःला पिहूचा बाप समजतोय, पण तो स्वतः तिचा बाप नाहीये, तो रिअल बाप नाहीये, तो तर शुभंकर आहे. विक्रम देखील तेथे येतो. तर मोनिका म्हणते, आता डॅड, तुला तर खूप आनंद झाला असेल ना, मी कायमची इथे राहायला आली आहे, म्हणजे तुझी मुलगी तुझ्याजवळ आहे, तुला याचा आनंद असेल. आणि सोसायटीमध्ये तुझी खूप नाचक्की होत होती ना, जेव्हा माझं आणि सनीचं लग्न लावून दे मी तेव्हा म्हणाले होते, तर तेव्हा तू मला जबरदस्तीने मल्हारबरोबर लग्न करायला लावलं
आणि काय घडलं तुला तर माहीतच असेल ना. त्यावेळी आता विक्रम म्हणतो, अगं पण माझी चूक होती का त्याच्यामध्ये? त्यावेळी ती म्हणते, मग काय माझी चूक होती का? जबरदस्तीने मुलीचं लग्न लावतोस आणि आता त्याचे परिणाम काय भोगावे लागले हे तू पाहतच असेल. त्यावेळी आता मी गप्प बसणार नाही, मी मल्हारकडून माझी मुलगी घेणारच आहे असं ती म्हणते. विक्रम म्हणतो, हे बघ मी त्या मल्हारला सोडणार नाही, त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मी देणारच आहे. तेव्हा मोनिका म्हणते, शट अप डॅड, अरे तू नेहमी आश्वासनं देतो एकही पूर्ण करत नाही असं म्हणून ती त्याच्यावरच चवताळते आणि रागातच तेथून निघून जाते. विक्रम आणि इला हे दोघेही एकमेकांकडे फक्त पाहतच राहतात. मोनिकाच्या या अवस्थेला फक्त ते दोघेच जबाबदार असतात. तर दुसरीकडे आईस्क्रीम खात मस्त श्यामला आता चाललेली असते. समोर मोनिका आणि सनीचा पोस्टर आता तिला दिसतो. तेव्हा ती म्हणते की खूप दिवस झालं मोनिका मॅडमला मी भेटले सुद्धा नाहीये. आता त्यांना अशी सनसनीत न्यूज देणार आहे ना की स्वरा ही मल्हार कामतची मुलगी आहे. ती न्यूज दिल्यानंतर माझ्याकडे पैसाच पैसा येईल, मग काय माझी मजाच मजा असं म्हणून ती तेथून आता तोऱ्यातच चाललेली असते. वेळी ती आता मोनिकाला कॉल देखील करते, परंतु मोनिका कॉल रिसीव करत नाही. म्हणून ती म्हणते, उद्या तर तुम्हाला मला भेटावंच लागेल. दुसऱ्या दिवशी मल्हार आता फोनवर बोलत असतो. वकिलांना घटस्फोटाचे पेपर तो तयार करायला सांगतो. वकील विचारतात, डायरेक्ट मोनिका मॅडमकडे पाठवू का? तेव्हा तो म्हणतो, नाही, मला स्वतःला मोनिकाला ते पेपर द्यायचे आहेत. स्वरा हे सर्व बोलणं ऐकते. मल्हारला कॉफी देत म्हणते की गुरुजी, अहो असं करणं योग्य आहे का? अहो आपल्या पिहूला तिच्या आईची गरज आहेच ना. मग तुम्ही मोनिका मुला माफ करू शकत नाही का? कारण थोड्या दिवसांनी पिहूला तिच्या आईची काहीही झालं तरी आठवण येणारच ना. आता मंजुळा देखील तेथे उभी असते. तेव्हा ती स्वराचं सर्व बोलणं ऐकते. स्वरा म्हणते की मला आई नाही ना याचं दुःख मला आहे. पिहूला आई आहे तर तिला तिच्याजवळ राहू देत. त्यावेळी आता मल्हार म्हणतो, हे बघ स्वरा बाळा, तुला तुझी आई खूप जीव लावायची, तुझ्यावर खूप प्रेम करायची हे मला माहीत आहे, परंतु मोनिका तशी नाही आहे. मोनिका फक्त पिहूवर प्रेम करते. ही गोष्ट जरी असली ना तरीही ती धोकेबाज आहे. तशी तुझी आई खरंच खूप सच्च्या मनाची असेल म्हणून तुझे विचार असे आहेत असं म्हणून आता मल्हार स्वराचं आणि तिच्या आईचं कौतुक करतो. इकडे वैदेहीला खूप भारी वाटतं तर स्वराही वैदेहीकडे पाहू लागते. त्यानंतर मल्हार म्हणतो, मी माझा निर्णय बदलणार नाही आहे असं म्हणून आता तो जेव्हा तेथून जातो तेव्हा मात्र स्वराला खूप वाईट वाटतं. ती आता वैदेहीकडे पाहून गेल्यासारखी करते आणि लगेच बाहेर जाते. आता तेथे गेल्यानंतर समोरच श्यामलाही रिक्षातून खाली उतरते. म्हणते की आजकाल तुम्ही तर खूपच पैसे घ्यायला लागले, धर हे घे पैसे, माझ्यासमोर येऊ नको असं म्हणून आयटीतच कामत बंगल्याकडे ती पाहत असते. समोर आता तिला स्वरा दिसते. तेवढ्यातच आता स्वरा शेजारी वैदेही देखील येऊन बसते. निरंजन मामा देखील त्या पाठोपाठ येतात. कडे श्यामलाला समजतं नक्की काहीतरी इथे चाललंय म्हणून ती कानोसा घेण्यासाठी लगेच दुसऱ्या बाजूला जाऊन लपते. वैदेही आता स्वराजवळ जाऊन बसते खरी, पण स्वरा आता तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. त्यावेळी मंजुळा म्हणते, पिहूबद्दलचं दुःख मला समजतंय, परंतु मल्हारने जो काही निर्णय घेतलाय ना मोनिकाबद्दल तो योग्य आहे असं मला वाटतं. वैदेहीने असं म्हटल्याबरोबरच स्वरा आता तुटकपणे तिच्याबरोबर बोलते की म्हणजे तू मंजुळा नाही, तू वैदेही आहे हे तुला लगेच मल्हार गुरुजींना सांगायला आणि मनुका मॅडमची जागा घ्यायला असंच ना. त्यावेळी आता वैदेहीला धक्का बसतो. ती म्हणते, हो मी सर्व ऐकलंय, आम्ही सगुणा आजीकडे मामाने आणि मी सर्व ऐकलं आहे. आता हे समजताच वैदेहीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय? तेव्हा निरंजन मामा म्हणतात, सगुणा आईकडे जेव्हा तू हे सगळं सांगत होती तेव्हा स्वरा आणि मी तेथेच होतो. तू आमची वैदेही नाही आहे, कारण वैदेही कधी खोटं बोलत नाही. त्यावेळी वैदेही म्हणते, मी कसं सांगू तुम्हाला, हे सगळं सत्य आहे, मी तुमची वैदेहीच आहे. आता श्यामला हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते, बापरे वैदेही इथे. आता पुन्हा सर्व बोलणं पुढे ऐकू लागते. इकडे वैदेही म्हणते, माझ्यावर विश्वास ठेवा, मंजुळा आणि मी अदलाबदली केली होती असं म्हणून ती पुन्हा सर्व काही सत्य सांगते. ही स्वरा फक्त आता वैदेहीकडेच पाहत असते. वैदेही म्हणते, माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मल्हारने एकदा का दत्तक म्हणून स्वराला घेतलं ना, मी इथून जाणार आहे असं म्हटल्याबरोबरच स्वरा आता मामाकडे पाहू लागते. तर श्यामलाने आता हे सर्व सत्य ऐकलेलं असतं. मित्रांनो, पुढील भागामध्ये मोनिका घरी येऊन
मल्हारला आता सर्व सत्य सांगते की ही मंजुळा नाही आहे, ही वैदेही आहे आणि ही गोष्ट स्वराला आणि तिच्या मामाला माहीत होती. मल्हार आता स्वराच्या हातात असणारा तो गुरु शिष्याचा धागाच स्वराच्या हातातून तोडून टाकतो आणि म्हणतो, आता तुझा मामा आणि ही तुझी सो कॉल्ड आई, त्याचबरोबर तू माझा विश्वासघात केला आहे, तुम्ही इथून निघून जायचं. तेव्हा वैदेही म्हणते, मी इथून कुठेही जाणार नाही. मल्हारला आता धक्काच बसतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.